नमस्कार, अश्विनी किचन क्वीन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। किचनमध्ये कामे येतील या टिप्स आज आपण पाहतोय। कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा। गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा। दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बारीक चिरून घाला। आमटीला वेगळी चव येईल। कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर ठेवले पाहिजे। प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये। या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे। बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात। कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते। भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम। कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत। कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावं। फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये। बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत। टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे। फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो। साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा। यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद आणखीनच वाढतो। गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखादा जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे। सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकावीत। बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी। ही खीर चवीला अतिशय छान लागते। स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा। यामुळे आग पटकन विझते। कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी। पीठ लवकर चाळले जाते। तर आता आपण आल्यांविषयी पाहू। आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व किस्तासुद्धा येते। अंडी उकडण्यापूर्वी पिनेने त्यांना कवचावर अगदी लहान असे छिद्र करा। उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल। ऑमलेटसाठी आपण पाहतोय, ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्टसुद्धा बनते। आमरस करताना आता आमरस सीझन येतोय, त्यामुळे आपण आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका। त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते। आले, लसूण, मिरची याची पेस्ट आपण पाहतोय, तर आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा। पेस्ट अगदी स्वादिष्ट होते। तर बदाम ड्रायफ्रूटसाठी आपण पाहतोय, बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे बदामाची साले लवकर निघतात। बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात। लोणचे टिकवण्यासाठी काही उपाय पाहतोय। लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं। लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे बरेच प्रकार आहेत, पण काही जणांना ही तक्रार असते की त्याचे लोणचे वर्षभर टिकत नाही। लोणचे टिकवण्यासाठी काही उपाय आपण पाहतोय। सर्वप्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या। ज्या भरणीत लोणचं भरायचं आहे ती भरणीसुद्धा स्वच्छ धुवून कडक उन्हात 3 ते 4 तास वाळवून घ्या। वेळी किंवा चाकूही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या। लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसहित आपल्याला मिसळून घ्यायचे। मिश्रण चांगलं हलवून घ्या। कैरीचं लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेलं तेल घाला। नेहमी लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे इतके लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे, तर बुरशी आपल्या लोणच्याला लागत नाही। तर पावभाजी करताना आपण काय काळजी घ्यावी पहा। पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान असा रंग येतो। पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा। यामुळे पाव चांगले कापले जातात। फरसबी, मटारचे दाणे, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या, यामुळे रंग हिरवागार राहतो। आळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात। लाल भोपळा, कलिंगड, खरबूज बिया कडक उन्हात वाळवाव्या, नंतर सोलून साठवून ठेवाव्यात। पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग छान असा होतो। तर आजच्या या छान अशा उपयोगी येणाऱ्या किचनमधील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन किचन टिप्स सोबत आपण परत भेटूया। बाय बाय।